जाम धरायचा. हे ठेवायला मोठी पाण्या लागते ते. मग असे अंतरले ना ते मोठे मोठे. चार झाले का? सात ठेवले. आता ते झालं, पाच झाले ना. पाच गोमूत्राचं सावकासा हे धक्का नाही. आणि ते होळे भक्ती मानून घ्याई विराजमान हो धरास. आणि बरोबर कुंकाचा टिळा पुढे यायला पाहिजे. ताट घे मागे सरकं थोडं आहे ना. आता ही ना फळं ठेवायची बाजूला ठेवाटलंस किंवा इथं ठेव. माग आहे ना जागा. हा ठेव. हळदी कुंकू व्हायचं त्याच्यावर. हे फळ बस खाली. आता गणपतीचं पूजन. एक फळ ह्यात आहे. 5 फळ म्हणलं तेच कुठे गेले. नाही केळीचं काढू का? काढ. केळी पिकती बरं राहू दे तर नंतर काढ. आता ठेवले ना राहू दे. आणि फुलं सगळ्या देवांना वाहा. पिवळी ही ती कलस आहे ना. कलसामध्ये आंब्याची पानं ठेव. कलसाची पूजा करायची. त्या देवाची पूजा करायची. पिवळी फुलं वा पिवळी. आता गणपती पूजन करून घे. मग कळसाचं पूजन कर. आणि फुलं व्हायची सगळ्याला. फळावर ठेवली का फुलं. त्या ताटाच्या कडे वाहता येईल का फुलं. बरं राहू दे राहू दे. जागा आपली जेवढी जागा तेवढ्यातच आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. बस आता ही घे. अष्टगंध लाव गणपतीला. नंतर नाही का गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखव. अष्टगंध नंतर हळदी कुंकू अक्षदा. हळदी कुंकू इथे वाहू ना. ती सुपारी गणपती म्हणून सुपारी ठेवली ना. अष्टगंध व्हायला हळदी कुंकू पण. हळदी कुंकू. आता हे अक्षरा फुलं. नमस्कार करा.
तुला पण लावून घे हळदी कुंकू, माझ्याकडे बी दे. त्याला गंध फुलं उदबत्ती ते निरंजन लावायला लागल बघ ते. ते दिव्याला कळसाला पण हळदी कुंकू असं लांबनच हे कर. ते फुलांनी व्हायला अक्षदा हळदी कुंकू स्नान घातलं का देवीला? हो. हा, आता हळदी कुंकू हळदी कुंकू, अक्षदा फुलं. अक्षदा व्हायला हा, फुलं वर ठेव. वर एक फुल ठेव. आता नैवेद्य दूध साखरेचा आपलं ह्याचा दूध साखर नंतर दाखव, आता साखरेचा दाखव नैवेद्य. उदबत्ती लाव, निरंजन, तुपाचा दिवा लावते. ते तर आहे ना दुसरा, लावते. कळसाला पण लावते हे हळदी कुंकू. परत त्या दिव्याला निरंजनला. तू झाल्यावर मग मी हळदी कुंकू मग आरती करू. चालेल. ते श्रीयंत्र आहे ना त्याच्यावर पण हळदी कुंकू फुलं व्हायची. जरा उदबत्तीचा अलीकडच लाव. पेपर देऊ का तुला त्याच्यावर ठेवायला उदबत्तीचा? काय जागा इथं आहे ना. गणपतीला नाही का गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. गुळ खोबरा या साईडला.